पहा, आपण काल 3 सारण्या पाहिलेल्या आहेत. त्याच्यात पहिली सारणी आहे ती म्हणजे तुमची 60 वर्षाखालील वयोवर्षाची, आणि त्याच्यामध्ये तुमचे 4 गट आहेत उत्पन्नाचे. एक 2.5 लाख, दुसरा 5 लाख ते 2.5 लाख 1 पासून ते 5 लाखापर्यंत, तिसरा 5 लाख 1 पासून ते 10 लाखापर्यंत, आणि चौथा 10 लाखापेक्षा जास्त. 2.5 लाखाला कुठलाही कर लागणार नाही, तो करमुक्त आहे. त्याच्यामध्ये शिक्षण उपकर आणि उच्च शिक्षण किंवा माध्यमिकसाठी पण करमुक्त आहे. 2 नंबरला आहे तुमचं 2.5 लाख 1 पासून ते म्हणजे 2,50,000 1 रुपयापासून ते 5 लाखापर्यंत. त्याच्यामध्ये काय आहे, जे करमुक्त आहे, जे करमुक्त वजावट म्हणतात, म्हणजे थोडक्यात ते जे 2.5 लाख आहे ते वजा करायचे आणि त्याच्यावर कर लागणार आहे का? नाही लागणार. उरलेल्या रकमेवर 20% कर लावायचा आहे तुम्हाला. आलं लक्षात? त्यानंतर जे शिक्षण उपकर आहे ते आहे 2% आणि उच्च शिक्षणासाठी 1%. तर लक्षात ठेवा, शिक्षण उपकर आणि जे उच्च शिक्षण किंवा माध्यमिक शिक्षण आहे त्याच्यावर कंटिन्यू तीनही जे काही आपले हे असतील सारणी असतील त्याच्यामध्ये 2% शिक्षण उपकर आणि उच्च शिक्षणाचं 1%. कशाच्या? जे आयकर लावलंय त्याच्यावर ते कर आहे, हे लक्षात राहू. या अशा पद्धतीच्या आपल्या सारणी होत्या, जवळपास 3 सारणी होत्या त्या. 2,50,000 1 ते 5 लाखापर्यंतचं कर जे आहे ते 5% आहे, फक्त 5%. सॉरी, आपण किती म्हणलं होतं? 20%. ते दुसऱ्या सारणीमध्ये. त्याच्या पुढचं 5 लाख 1 पासून ते 10 लाखापर्यंत तिथं आहे 12,500 प्लस 20% कर. 12,500 प्लस 20% कर, आणि ते बाकीचं शिक्षण आणि हे उपकर जे आहे आपले उच्च शिक्षणचं ते 2% आणि 1% हे रेग्युलर आहे. त्यानंतर शेवटचं त्या 5 लाख 1 पासून ते 10 लाखचं झालं. 10 लाखापासून पुढचे जे जे उत्पन्न आहे त्याच्यावर किती? तर त्याच्यावर 1,12,500 रुपये ते फिक्स अमाऊंट द्यायची आणि उरलेल्या रकमेवर 30% कर भरायचा आहे. आणि जे कर टोटल येईल त्याच्यावर 2% शिक्षण उपकर आणि त्याच्यानंतर उच्च किंवा माध्यमिक ते जे आहे ते 1% भरायचं. त्यानंतर आहे 60 वर्षापेक्षा पुढचे 80 वर्षापर्यंतचे ज्येष्ठ नागरिक म्हणून. त्याच्यामध्ये जवळपास 4 टप्पे आहेत. त्याच्यामध्ये पण 4 टप्पे आहेत. पहिला आहे 3 लाखाचा, दुसरा आहे 3 लाख 1 पासून ते 5 लाख, तिसरा आहे 5 लाख 1 पासून ते 10 लाख, आणि चौथा आहे 10 लाखापेक्षा जास्त. 3 लाखापर्यंतची जी काही अमाऊंट आहे त्याला करमुक्त आहे तो. त्याचं शिक्षण कर उपकर आणि उच्च शिक्षण उपकर हे दोन्ही पण करमुक्त आहेत. आता 3 लाखापेक्षा जास्त जर अमाऊंट असेल, 3 लाख 1 पासून ते 5 लाखापर्यंत, त्यावेळेस त्याला भरावं लागणार आहे 5% कर. 5% कर भरल्यानंतर त्याच्या पुढची रक्कम 5 लाख 1 पासून ते 10 लाखापर्यंत, त्याच्यामध्ये त्याला भरायचे टोटल 10,000 रुपये आणि त्याच्यावर 20% कर. 10,000 रुपये फिक्स अमाऊंट आणि उरलेल्या रकमेवर 20% कर भरायचा आहे. आणि जे शिक्षण उपकर आहे आणि तिकडचं आहे ते 2% आणि 1% कंपल्सरी. त्यानंतर शेवटचं आहे 10 लाखापेक्षा जास्त. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, 1,10,000 रुपये फिक्स अमाऊंट भरायची आहे, कारण 10 लाखापर्यंत तेवढा कर होतो, आणि उरलेल्या रकमेवर तुम्हाला 30% कर लावायचा आहे. आणि ते जे काही येईल त्या सर्व करावर 2% शिक्षण कर उपकर आणि उरलेला जे काही उच्च शिक्षण किंवा माध्यमिक शिक्षण आहे त्याला 1% लावायचे. अशा पद्धतीनं हे झालं 60 वर्ष आणि 60 वर्षापेक्षा पुढे 80 वर्षापर्यंत. आता 80 वर्षापेक्षा पुढचे त्याचे 3 टप्पे आहेत. त्याचे 3 टप्पे असे आहेत. पहिला आहे 5 लाखाचा, पुन्हा 5 लाख 1 ते 10 लाख, आणि तिसरा आहे 10 लाखापेक्षा जास्त. 5 लाखापर्यंत 80च्या पुढच्या वयाच्या लोकांना कुठलाही कर भरायची आवश्यकता नाही. दुसरं आहे 5 लाख 1 रुपयापासून ते 10 लाखापर्यंत त्यांना डायरेक्ट 20% कर आहे आणि उत्पन्नाची वजावट, त्याच्यात काही दुसरा कर भरायची गरज नाही.
आणि त्याच्यापेक्षा जास्त 10 लाखापेक्षा जास्त जर असेल तर तुम्हाला 1,00,000 फिक्स अमाऊंट भरायची आणि त्यात प्लस 30% उरलेल्या रकमेवर कर लावायचा आहे. टोटल करवर तुम्हाला 2% शिक्षण उपकर आणि 1% उच्च माध्यमिक कर, अशा पद्धतीच्या 3 साधण्या काल झालेल्या होत्या. आता आपल्याला काय पाहिजे, सोडवलेले उदाहरण. तर आपले अजून त्याच्याबद्दलची माहिती आहे काय, तर 80C नियम आहे बरं का. 80C, 80G, 80D या अधिनियमाची माहिती आपल्याला मिळवायची आहे. तुमच्यासाठी हे का महत्वाचं आहे हे तुम्हाला भेटून जाईल. गुगलवर वगैरे तुम्ही कुठे रेफरन्स केलं तिथून भेटून जाईल. आणि त्याच्यावर तुम्हाला बऱ्याच गोष्टी भेटणार आहे, जसं की पॅन कार्ड पाहिजे त्यावर. आणि तुम्हाला अजून दुसरी गोष्ट, पॅन कार्ड पण पाहिजे. पॅन कार्डवर नंबरिंग कशी असते काय नाही ते पण पाहायचे. आणि कॅशलेस जे असतात, रोकड रहित म्हणून सांगितले, व्यवहारासाठी वापरल्या जाणाऱ्या मार्गांची माहिती मिळवायची. तर तुम्हीच सांगायचे, तुम्हाला माहिती आहे कॅशलेस कशावर चालतंय, फोन पे, गुगल पे, बरेच आहेत ना असे. आता तर एवढे झालेत की बघायचं काम नाही, मोजता येत नाही एवढे ॲप झाले ते कॅशलेससाठीचे. तर असे जे काही असतील ती माहिती काढून आणायची तुम्हाला. आता सोडवलेलं पहिलं उदाहरण आहे याच्यात. आम्ही प्रश्न वाचतो, आपण समजून घेऊ आणि सोडून घेऊया. हा प्रश्न आहे, श्री म्हात्रे यांचे वय 50 वर्षे. आता लक्षात घ्यायचं, डोक्यात घ्यायचं हे कुठे येते ते. 50 वर्षे आहे. त्याचे एकूण वार्षिक उत्पन्न 12 लाख रुपये आहे. त्यातील खालील प्रमाणे गुंतवणूक केलेली आहे. त्यांनी 12 लाख रुपये कमवत आहे आणि गुंतवणूक केलेली आहे काहीतरी. जसं की विमा हप्ता 90,000 आहे त्याचा. भविष्य निर्वाह निधी 25,000 आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी हे 15,000 आहे. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना हे 20,000 आहे. ही त्याची काय झाली, गुंतवणूक झाली. आता यावरून आयकरासाठी मान्य असणारी कपात, करपात्र उत्पन्न व आयकर काढा. आपल्याला 3 गोष्टी काढायचे. पहिले तर आयकरासाठी मान्य असणारी कपात, दुसरी गोष्ट करपात्र उत्पन्न. आयकरासाठी मान्य असणारी कपात, दुसरं करपात्र उत्पन्न आणि तिसरं आपल्याला काढायचे आयकर. ह्या 3 गोष्टी आपल्याला शोधायच्या आहेत. तो श्री म्हात्रे काय, तर श्री म्हात्रे आहे 50 वर्षाचा. श्री म्हात्रे यांचं वय काय आहे, 50 वर्षे. त्याचं वार्षिक उत्पन्न काय आहे, 12 लाख. वार्षिक उत्पन्न 12 लाख रुपये आहे. त्यानंतर ना आपल्याला काही गुंतवणूक दिलेली आहे, ते पण पटपट लिहून घेऊ आपण. गुंतवणूक केलेली आहे त्यानं. गुंतवणूक, पहिली गुंतवणूक आहे त्यांचा विमा हप्ता. विमा हप्ता किती आहे, 90,000. त्यानंतर भविष्य निर्वाह निधी, लक्षात घ्या जे प्रश्नामध्ये दिलेलं असते का ते कधी पण तुम्ही जेव्हा कॅल्क्युलेशन करता त्यावेळेस तुमच्या त्या उत्तर पत्रिकेमध्ये ते दिसलंच पाहिजे. त्याच्यात काय विचारलंय, कोणती महत्वाची माहिती आहे, काय दिलेलं आहे, ते सगळ्या गोष्टी तिथं छापायच्या आणि पुन्हा कॅल्क्युलेशनचा पार्ट असतो. ते आहे तुमचं 25,000 रुपये. त्यानंतर आहे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी. सार्वजनिक
भविष्य निर्वाह निधी हे किती आहे 15,000 रुपये. त्यानंतर राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना हे किती आहे तुमची 20,000 रुपये. तर लक्षात घ्या आपल्याला जे दिले का आता हे पहा, मात्रेचं वय दिले, आपल्याला काढायचे आयकरासाठी मान्य असणारी कपात, करपात्र उत्पन्न, आयकर, वार्षिक उत्पन्न आपल्याला 12 लाख रुपये दिलेलं आहे. गुंतवणूक, तुमचं गुंतवणुकीमध्ये बघा 4 गोष्टी आहेत. विम्याचा हप्ता आहे 90,000चा, त्यानंतर ना भविष्य निर्वाह निधी आहे ती 25,000ची, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी आहे 15,000ची आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना ह्याच्यामध्ये 20,000 रुपये गुंतवलेले आहेत. आता एकूण किती होतात ते काढून घ्यायचे. एकूण काढून घ्या. इथं पहा, लक्षात घ्या, हे 90,000 आणि 25 हे झाले 1,15,000, 1,15,000 आणि हे 15, 1,30,000, 1,30,000 आणि हे 20, 1,50,000. म्हणजे एकूण किती गुंतवणूक झाली? 1.5 लाख. एकूण गुंतवणूक 1,50,000 रुपये. आता ही झाली आपली एकूण गुंतवणूक. त्यानंतर आपल्याला काय करायचे म्हणतात त्यांनी सुरुवातीला. आता इथे एक गोष्ट दिलेली आहे, नियम 80C नुसार. नियम 80C मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे काय काय नाही ते त्यांनी सांगितलेले. यानुसार आयकरासाठी जास्तीत जास्त 1,50,000 रुपयाची वजावट मान्य असते. वजावट किती करायची इथं? 1,50,000 रुपये. आता करपात्र उत्पन्न, करपात्र उत्पन्न बरोबर. आता इथं सारणी 1 आणि सारणी 2 असा वापर केलेला असावा. इथं 1 आणि 2 असं दिलेलं आहे ना, 1 आणि 2 नियमाचा वापर आहे की काय ते तर कळलं नाही. ओके, आपलं हे दिलेले समीकरण नंबर 1 दिलेलं आहे बघा. ह्याला 1 आणि 2 म्हणजे आपलं हे समीकरण नंबर 2. तर थोडक्यात काय, तर जे करपात्र उत्पन्न आहे ते म्हणजे काय? वार्षिक उत्पन्न, वार्षिक उत्पन्न वजा एकूण गुंतवणूक. करपात्र उत्पन्न म्हणजे काय येणार आहे तुमचं? जे तुम्ही गुंतवणूक केलेली आहे ती वार्षिक उत्पन्नातून वजा करायची आहे. उरलेली रक्कम म्हणजे करपात्र उत्पन्न आहे तुमचं. वार्षिक उत्पन्न किती आहे? 12 लाख रुपये वजा एकूण गुंतवणूक तुमची, एकूण गुंतवणूक आहे 1,50,000 रुपये. तर उरतील किती? 10,50,000 रुपये. बरोबर आहे? हो. 10,50,000 बरोबर आहे. त्यानंतर ना पुढचं आहे त्यांचं करपात्र उत्पन्न आपल्याला भेटलेलं आहे. आता हा करपात्र उत्पन्न किती आहे? 10 लाखापेक्षा जास्त आहे. 10 लाखापेक्षा जास्त जेव्हा 60 वर्ष वयोगटातील लोकांचं उत्पन्न असते त्यावेळेस तुम्हाला त्याच्यावर कर कसा लागू होतो ते माहिती असणं गरजेचं आहे. आपल्याला किती सांगितलेलं होतं त्यांनी? 10 लाखापेक्षा जास्त असल्यावर 1,12,500. 1,12,500 त्याच्यावर कर लागणार आहे बघा. आता वाटल्यास असं लिहा, 10 लाखापेक्षा जास्त करपात्र उत्पन्न
आहे. म्हणून लागणारा कर बरोबर 1,12,500 रुपये. हे कशावर आहे? 10 लाखावर आहे बरं का. 10 लाख वजावट करावं लागते ह्याच्यातून. पण उरलेली रक्कम किती राहणार आहे? 10 लाखामधून जर ते वजा केले तर उरलेली रक्कम तुमची 50. म्हणजे लक्षात घ्या, 10 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असताना 10 लाख वजा करून घ्यायचे. उरलेली रक्कम जी असणार आहे त्याच्यावर मग उरलेला कर लावायचा. म्हणजे जसं की 30% आहे ना तो आपण आता काय करायचंय, वजावट करून मिळणारी रक्कम वजावट करून मिळणारी रक्कम कोणती असणार आहे? जी ही आता करपात्र किंमत आहे. म्हणजेच करपात्र किंमत वजावट कोणती असणार आहे? वजावट आपली जी असणार आहे वजावट असणार आहे 10 लाख. 10,50,000 वजा 10 लाख रुपये ही वजावट होणार आहे. कारण ही फिक्स रेट आहे. हे काय आहे? फिक्स आहे. तर मग हे वजा केल्यानंतर ना तुमच्याजवळ भेटतील फक्त 50,000 रुपये. आणि ह्या 50,000वर आपल्याला काय करायचंय? किती टक्के कर लावायचे? आणि उरलेल्या रकमेवर 30% कर लावायचे आपल्याला. आता उरलेली रक्कम आहे ही, मग आता ह्याच्यावर 30% लावायचे. मग आता नवीन जे येणार आहे तो कर. मग आयकर बरोबर 50,000 गुणिले 30/100. हा शून्य कटला, हा शून्य कटला. 5 त्रिक 15, 15वर 3 शून्य म्हणजे 15,000 रुपये. हे म्हणजे कशावर 15,000 घेतले आपण? 50,000वर 15,000 घेतले. आणि आधीच किती लावलेलं आहे? 1,12,500. म्हणजे एकूण तुमचं आयकर किती होणार आहे? इथं आपल्याला काय काढायला लावलेलं आहे? करपात्र उत्पन्न काढले आपण. कपात आपली थोडक्यात कपात म्हणजे ती काय? दुसरी गोष्ट याच्यामध्ये कपात आपलं काढायचं राहिले ना. वजावट मान्य करायची जे याच्यात आहे. आता 1 बाय 1 आपण काय काय केले कपातीचं बघू आपण. करपात्र उत्पन्न निघाले. आयकर आपण एकूण काढतो. इथं आयकर आपल्याला भेटून जाईल. आपण वाटल्यास इथंच मान्य करू का? एक मिनिट. आपण आता आयकर काढलंय उरलेल्या रकमेवर 15,000 रुपये. आता अगोदरच जे काय आहे ते काय आहे तुमचं? 1,12,500. हे जो काही आपण लावलेला ऑलरेडी लावलेला करायचं. तर असं लिहू आपण इथं. आयकर बरोबर 1,12,500 अधिक जे आता आलेला आयकर किती आहे तो? 15,000 रुपये. तर या दोघांची बेरीज करून घ्या. इथं हे 0 जशा तसे. हा 5 आहे तर 5 आणि 2 7. 1 आणि 1 2 आणि 1. टोटल झाले तुमचे 1,27,500 रुपये. आता हे जे अमाऊंट तयार होते का ह्याच्यावर पुन्हा तुम्हाला शिक्षण उपकर लावायचे. शिक्षण उपकर काय असते? शिक्षण उपकर ते असते 2%. कुणावर? ह्या आयकरावर. मग आता तयार करू आपण शिक्षण उपकर काय आहे ते. शिक्षण उपकर बरोबर 1,27,500 गुणिले 2/100. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. 2 न गुणून घ्यायला 2×5 10 0. हा चला 1. 2 14 आणि 1 15 5. हा चला 1. 2 4 आणि 1 5 आणि 2 1 2,550 रुपये. हे काय झालं तुमचं? शिक्षण उपकर झालं. आता उच्च
शिक्षण उपकर ते असते 1%. तर काढू आपण मग उच्च शिक्षण उपकर बरोबर 1,27,500 गुणिले 1/100. हे 2 शून्य हे 2 शून्य कटले, राहिलं 1,02,075 रुपये. आता एकूण आयकर काढू. एकूण आयकर. आता एकूण आयकरामध्ये तुमचं की मिळालेला जो काही रकमेचा आपला आयकर आहे तो 1,27,500 प्लस हे शिक्षण उपकर 2,550 आणि हा आहे 1,275. यांची बेरीज करून घ्यायची. ते असेल तुमचं काय येणार आहे तुमचं एकूण आयकर. हे 5 शून्य इथं शून्य आहे, इथं 5 राहील. 7 आणि 5 12 आणि इथं शून्य आहे. 2 ह्याच्याला 1. हे 2 आणि 1 3. हे 5 8. 8च्या नंतर ना इथं आहे 5 13. 13ला 3 ह्याच्याला 1. पुढच्या मध्ये ठेवा. हे 2 2 4 आणि हे 7 11ला 1 ह्याच्याला 1. आता ह्याच्या येणारा 1 आहे तो इथे बसणार. हे 3 आणि हे 1. तर 1,31,325 रुपये तुमचा एकूण आयकर भरावा लागेल श्री म्हात्रे यांना. ठीक आहे. नाही झालं.